मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केले, त्यामुळे त्या वारशासोबत संघर्ष आणि कटकारस्थानही माझ्या वाटेला आलंय, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या। तर संघर्ष आमच्या कुटुंबाला पूजलेला आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार फटकेबाजी केली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही मुंडेंबाबतचा एक किस्सा सांगितला। देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, पण त्याच्यानंतर मला माध्यमांनी विचारलं, गोपीनाथरावजी होते, मी माध्यमांना सांगितलं हे काही म्हणू द्यात, पण आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिलाय। विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत। खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही। माझ्या तोंडातून, माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय, माझा वारसा आहे, केवढी मोठी जबाबदारी आहे। या सुईच्या टोका एवढी जर त्याला धक्का लागला तर मला खूप वाईट वाटेल, आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईट होईल, टाईट होईल, असंच वागायचा प्रयत्न कर। मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात, संघर्ष तसा त्यांना 5वीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला 5वीला पुजलेला आहेच, पण मी सावलीसारखं अगदी कॉलेज बुडवून सुद्धा, मग पहिली संघर्ष यात्रा असेल की 99ची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल, तो संघर्ष मी पाहिला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।